नमस्कार मित्र. तपासणी पुस्तक हा अगदी साधा सोपा वाटणारा मुद्दा आहे. पण तोही वेळेला कसा तापदायक ठरतो आणि त्यातून कसा मार्ग काढायचा हे आपण आज बघणार आहोत. कारण 10 पैकी 8 लोकांच्या तपासणीमध्ये याबद्दल निगेटिव्ह शेरा असतोच असतो. आता हे कसं टाळता येईल? तर औषध निरीक्षक अर्थात ड्रग इन्स्पेक्टर दुकानात आले की पहिल्यांदा मागणी करतात ते तपासणी पुस्तकाची. बहुतांश वेळा तपासणी पुस्तक नसतं किंवा वेळेवर सापडत नाही. अतिशय स्वस्त असलेलं हे पुस्तक वेळेवर न सापडल्यास ते नंतर महाग पडू शकतं. कधी पुस्तक सापडतं पण ते अत्यंत जुनाट झालेलं असतं. त्याची पानं बाइंडिंगमधून निघालेली असतात आणि सगळं ठीक असलं तरी वेळेवर त्यात कार्बन पेपर नसतो. पहिल्याच सरळ बॉलने अडचणीत आल्यास पुढे यॉर्कर येणारच आणि नंतरची तपासणी त्याच्यामुळे जड जाऊ शकते. पुस्तक नसल्यास किंवा ते न सापडल्यास छोट्या बाबी देखील आपण गंभीर घेत नाही तर असा माणूस मोठ्या बाबतीत किती गंभीर असेल असा प्रश्न ड्रग इन्स्पेक्टरला पडल्यास नवल नाही. आता पुस्तक नसण्याचं मुख्य कारण, पहिलं कारण ते एफडीएकडेच उपलब्ध नसतं किंवा असल्यास ते कधी असेल याची खात्रीलायक माहिती कोणालाच नसते आणि ती कोणीच देऊ शकत नाही. आधी लायसन, नंतर काही दिवसांनी तपासणी पुस्तक असा द्राविडी प्रणयम कशा करता हा एक मोठा प्रश्न आहे. औषध विक्रीचे परवाने घेताना जर ते पुस्तक दिलं किंवा ते मिळायलाच हवं. 100 रुपयाचं हे पुस्तक आपल्याकडे नसल्यास औषध निरीक्षण पुस्तिका उपलब्ध नसल्याने कोऱ्या कागदावर लिहिलेल्या तपासणी अहवाल अशी तपासणीची सुरुवात होते. अत्यंत फालतू मुद्दा आपले पहिले इम्प्रेशन खराब करून टाकतो. याकरता आपण काय करायचं ते थोडक्यात सांगतो. नमुना पुस्तक 35 याकरता ऑनलाईनच अर्ज करावा लागतो. एक्सेलंट इंडिया या आपल्या वेबसाईटवरच याकरता अर्ज करावा लागतो. तिथेच तो स्वीकारला जातो. अर्थात ग्रास या सरकारी संकेतस्थळावर पैसे भरावे लागतात जे आपण लायसनच्या वेळी भरतो. अप्रुव्हल झाल्यानंतर 8 दिवसात हे पुस्तक आपल्याकडे पोचायला हवं, मात्र तसं होताना दिसत नाही. लक्षात ठेवा, पुस्तक येवो न येवो पैसे भरल्याची पावती आपल्याकडं असायलाच हवी, ती जपून ठेवा. म्हणजे असा शेरा शक्यतो बसत नाही, आपण पावती दाखवू शकतो. लक्षात घ्या, या शेराने फार काही फरक पडत नाही, पण स्पष्टीकरणाच्या काही ओळी विनाकारण वाढतात. आता दुसरा मुद्दा येतो तो म्हणजे अन्न आणि औषध प्रशासनाने दिलेले परवाने योग्य प्रकारे प्रदर्शित केले आहेत का. आता योग्य प्रकारे म्हणजे काय, तर हे परवाने ग्राहकाला सहज दिसले पाहिजेत आणि ते वाचता देखील आले पाहिजेत. या अटींचं पालन अत्यंत काटेकोरपणे व्हायला हवं. दुकानात कुठेतरी अडगळीत, कुठेतरी भेटेल तिथे मोकळी जागा आहे किंवा अत्यंत वरच्या पिलरला अगदी मान वर केल्याशिवाय दिसणार देखील नाहीत अशा पद्धतीने हे परवाने लावल्यास ते परवाने योग्य प्रकारे प्रदर्शित झालेत असे म्हणता येणार नाही. असे असल्यास याबद्दल प्रतिकूल शेरा तपासणी पुस्तकात मारला जातो. म्हणून ही गोष्ट वाटते तितकी निरुपद्रवी नाही, हे आपण कायम लक्षात ठेवायला हवं. आणि हे सहज शक्य असताना याचं पालन का केलं जात नाही हे मला आत्तापर्यंत न उलगडणार कोड आहे. आपले परवाने असे भलतीकडे लावण्याने तपासणीच्या वेळी त्याचा फटका बसतो. पण त्याहीपेक्षा मोठा फटका बसतो तो ते परवाने कधी एक्सपायर होतात हे लक्षात येत नाही. परवाने नजरेसमोर असले तर हे लक्षात येऊ शकतं, पण असलेच कधीतरी असून देखील हा घोळ होऊ शकतो. त्यामुळं आपण अडचणीत येऊ शकतो, दंड बसू शकतो. म्हणून परवाने समोर लावाच, पण त्यांची मुदत संपण्याची तारीख असेल ती फ्रीजवर किंवा काउंटरवर ठळक अक्षरात लिहा, जे आपल्याला रोज नजरेसमोर दिसेल. प्रशासनाने दिले परवाने दर 5 वर्षांनी रिन्यू करायचे असतात. ते नीट न ठेवल्यास गहाळ होऊ शकतात किंवा खराब होऊ शकतात. या परवान्यासोबत अनेक महत्वाची कागदपत्र जसं की भाडे करार, NOCs, नगरपालिकेची परवानगी, MSME सर्टिफिकेट, फूड लायसन असतात.
त्याच्याकरता सेपरेट फाईल करायला हवी. ज्या क्रमांकाने कागदपत्र फाईलमध्ये असतील तशीच वरती लिस्ट लावावी. याच फाईलमध्ये पीपीपी कार्ड, ओरिजिनल फार्मसीचं रजिस्ट्रेशन आणि तपासणी पुस्तक ठेवून द्यावे. कधीही तपासणी करताना कोणताही अधिकारी याच कागदपत्रांची मागणी सर्वप्रथम करतो हे लक्षात ठेवा. ती एका फटक्यात आपण त्यांना दिल्यास आपले इम्प्रेशन बरे पडते आणि नंतरची तपासणी कदाचित सोपी होऊ शकते. तपासणी पुस्तक आणि परवाने याबाबत ही काळजी घ्या आणि तपासणीची सुरुवात नीटनेटकी होईल हे पहा. सुरुवात चंगी तो अंत भला, अर्थात चांगली सुरुवात चांगल्या समाधानकारक शेवटाकडे आपल्याला नेईल. पुढं तपासणी करता मदत करणारे असे छोटे छोटे व्हिडिओ आपण पाहणारच आहोत. प्रयत्न आवडल्यास पोस्ट नक्की शेअर करा. आपल्याच नवीन व्यावसायिक मित्रांना याचा नक्की फायदा होईल. धन्यवाद.